हाताला चिकचिक होणार नाही, हात चिकट होणार नाही. ती बारीक लाई जर हाताला लागली तर चिकट चिकट होतं. तर अशा सुंदर लाह्या आपण फोडून घेणार आहोत आणि वड्या करणार आहोत. तर त्या कशा करायच्या चला बघूया. आता आधी राजगिरा कसा फोडायचा ते बघतोय. राजगिऱ्यासाठी एक खोलकट कढई घ्यायची आहे जाडबुडाची, तिला तापू द्यायची आहे. नंतर त्याच्यामध्ये राजगिरा टाकायचा आहे आणि एक कॉटनचा स्वच्छ धुतलेला कपडा त्याच्यावर अंथरायचा आहे आणि बेलण्याच्या साह्याने त्याला गोलगोल फिरवायचा आहे. गोलगोल फिरवताना अलगद फिरवायचा आहे, जेणेकरून लाही जी आहे ती आपली बाहेर नाही गेली पाहिजे. अशा पद्धतीने लाह्या आपण फोडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, मी आधी पण ह्या लाह्या फोडून घेतल्यानंतर कशी फोडायची ते तुम्हाला दाखवलं आणि गाळून घेतलेली आहे. तर गाळलेली लाही आणि न गाळले खालची राहिलेली लाही ते बघा किती फरक आहे. तर ह्या गाळून घेतलेल्या लाह्या ज्या आहेत तर त्या आता आपण त्याच मापात आपण गूळ मोजून घेतो आहे. हा 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. त्यालासुद्धा एका जडबुडाच्याच कढईत आपल्याला टाकायचं आहे आणि अगदी नॉमिनल आपल्याला 1 टीस्पून पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे, फक्त गूळ मेल्ट होण्यासाठी. तुम्ही बघितलं, मी अगदी 150 ग्रॅम याला पोहे खायचा एक अर्धा चमचा किंवा चमचाभर पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. गूळ छान मेल्ट होत आलेला आहे, त्याला फेसही आलेला आहे. अर्धवट हा पाक झाला आहे. आता अजून त्याला आपल्याला थोडा शिजवून घ्यायचा आहे आणि आता हा पाक लाडू योग्य झाला आहे की नाही ते आपण चेक करून बघतो आहे. थोडासा आपण गुळाचा जो थेंब आहे पाकाचा तो आपण पाण्यात सोडतो आहे ह्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये चेक करतो आहे आपण की पाक पक्का झाला आहे की नाही. कारण की राजगिऱ्याच्या लाडूसाठी असा पक्का पाक लागतो की गुळाची अगदी गोळी वळली पाहिजे आणि ती टण्ण अशी वाजली पाहिजे, एकदम कडक गोळी झाली पाहिजे. ह्या पद्धतीने आता राजगिरा आपण घेतलेला आहे. त्याच्यात थोडे शेंगदाणे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकतात. शेंगदाणे छान लागतात वडीमध्ये म्हणून मी टाकून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला तो जो पाक आहे जसा लागेल तसा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. लाह्या किती बसतात त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने आपल्याला एकसंध एकजीव करून घ्यायचा आहे हे व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये जवळजवळ सगळ्याच आपल्या लाह्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित याच्या मापात बसल्या आहेत. पाक सगळा लागलेला आहे जवळजवळ. हे बघा, ह्या पद्धतीने सगळ्या बाजूने पाक लागलेला आहे लाईला. व्यवस्थित गरम असेपर्यंत भराभर एकसारखं आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. आपण आता जो चकलीचा साचा असतो थोडंसं त्याला कढईला लागलं होतं ते आपण टाकून घेत आहोत. या पद्धतीने ते पण आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. मिक्स करताना कुठे गुळाचा पाक राहिला नाही पाहिजे याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे. तर छानपैकी तर सगळ्या ठिकाणी लाहीला पाक लागलेला आहे. आणि आता आपण एक साचा घेतलेला आहे, जो की आपण चकली बनवतो तो साचा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेतो आहे. बारीक शेव म्हणा किंवा बारीक जाळी असते ती खालून लावायची आधी आणि असं टाकत जायचं आणि बेलण्याच्या साह्याने त्याला प्रेस करत जायचं. प्रेस केलं म्हणजे जसं आपण लाडू वळताना लाडूने जसा प्रेस करतो लाडू त्याच टाईपने ह्याच्यातमध्ये सुद्धा आपल्याला प्रेस करायचा आहे. आणि अशा पद्धतीने पॅक असं आपल्याला भरून घ्यायचं आहे साच्यामध्ये. तुम्ही बघता ह्या पद्धतीने आपल्याला मस्त पॅक असं करून घ्यायचं आहे. जेवढं बसेल तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आहे. एकदम छान आपले लाडू तयार होतील, वडी तयार होईल. हाताला चिकचिक होतं, हात भरतात, पाण्याचा हात लावावा लागतो, मग त्या वस्तू जास्त दिवस टिकत नाही पाण्याचा हात एकदा लावल्यानंतर. आणि आता साचा जवळजवळ आपला भरून झालेला आहे. असाच साचा पॅक भरायचा जेणेकरून ते खिळखिळ होणार नाही आणि हलकंपुलकं होणार नाही. तर वरून आपण रॉड लावून घेतलेला आहे आणि आता हा रॉड लावल्याच्या नंतर खालची जी प्लेट होती ती काढून टाकली आहे आणि तो रॉड गोलगोल फिरवायचा. जशी चकली बाहेर पडते तसाच हा रोल बाहेर येत आहे. हे बघा, साईडला मी चकली काढून ठेवलेली आहे जी लावली होती प्लेट आपण ती. आणि अशा पद्धतीने गोलगोल फिरवत जायचं. त्याप्रमाणे आपल्या वडीचं जे आपण बनवून टाकलेलं जे हे होतं सारण तर ते आपलं बाहेर येत आहे. अशा पद्धतीने सुंदर सुरेख असा रोल तयार झालेला आहे. आता दुसराही रोल आपण करून घेत आहोत. किती छान भन्नाट आयडिया आहे ना. हात भरायचं काम नाही, चिकचिक व्हायचं काम नाही, कुठलंच टेन्शन नाही. हव्या तशा जाड बारीक वड्या तुम्ही कापून घेऊ शकतात. लाडू तरी करून खावा लागतो,
परंतु ह्या वड्या जर तुम्ही केल्या ना तर अशा चपट्याच्या चपट्या तुम्हाला नुसती पण खाता येईल, दुधासोबत खाता येईल. भन्नाट झालं आपलं. दोन्ही पण रोल रेडी आहेत. अशा पद्धतीने 150 ग्रॅम लाह्यांमध्ये 2 रोल आपले झालेले आहेत आणि आता 7 ते 8 वड्या आपल्या कापून झाल्या आहेत. हे बघा, या पद्धतीने मी वड्या कापून घेत आहे. अलगद अलगद सुरीच्या साहाय्याने ह्या वड्या कापायच्या आहेत आणि पटकन कापून होतात. बघा, तुम्ही बघताय किती सुंदर वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.